काय आधी वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज हेलो गाइस, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. हेलो गाइस, वेलकम टू आवर यूट्यूब. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल गाइस. मी आहे निखिल आणि मी आज संडे मॉर्निंगला जाऊन माझे हेअरकट करून आलेलो आहे. खूप दिवसापासून विचार करत होते मला हेअरकट करायचं आहे बट टाइम नव्हता मिळत. सो आज संडे होता. सो मी कालच डिसाईड केलेलं झोपायच्या आधी की उद्या सकाळी उठल्यावर जसं माझं टँकचं क्लिनिंग होईल मी इमिडिएटली जाऊन हेअरकट करून येणार आहे. सो मी आज हेअरकट करून आलं. तुम्ही सांगा माझं हेअरकट कसं आहे. तर बघा, खूप दिवसानंतर नवीन ठिकाणावरून हेअरकट केलं त्यामुळे मी पण खूप एक्साइटेड आहे. मला कमेंट बघायचे लोक कसे, म्हणजे तुम्ही कसे कमेंट करा, तुम्हाला कसं वाटतंय ते. आणि पूजा मॅडम आमच्या चहा बनवतात आहे. आता एकदम क्लायमेट किती मस्त झालंय बघा. पाऊस बघा किती भारी पडत एकदम. आणि त्या पावसात एकदम गरम गरम चहा मस्त आलं टाकून. चालू केला व्हिडिओ मग बस काय आता एकटा चालू केला की बघा आमची चहा उखळते. किती छान उखळी आली आहे चहाला. हा हा, सुगंध पण काय मस्त सुटलेला आहे गरम गरम चहाचा. या चहा सोबत जरा भजी झाली असती तर अजून मजा आली असती. बट बघूया आमच्या पूजा मॅडमना टाइम आहे तर तेही करते. बटाट्याची. ठीक आहे, जास्त काही करायचं नाहीये. बटाटे चिरून कापून रेडी करून बनवतो. लेट्स सी. हे बघा आलं चेतलं जात आहे आमच्या चहासाठी. वा, ऐक ना, काय झालं भजी तर लगेच कापायला चिरून सांगितलं, तयारी करायला सांगितली की हे झालं. असं काय नाही. जर आता मला एक वेगळं काम करायला आहे तोपर्यंत तू मी येईपर्यंत तू भजी रेडी करशील ही मला अपेक्षा आहे. अरे आयुष्यभर मदत करायचं ठरवलंच आहे तुला. आजचा दिवस जरा ऍडजस्ट कर, मला मदत होईल. काय बटाटे वडांचं कुठपर्यंत होतं. बटाटी भजी करणार होती तू, मी तुला बोललेलो सरप्राईज करणार होती असं कुठे ठरलं नाही. पण तरी सुद्धा बघ किती मला म्हणजे बोलल्यास फरक पडतो. बटाटे वगैरे केले मागवले. अच्छा मागवलेत आता. कशावरून मागवलेस. अरे हे पण आज आपण फ्लिपकार्ट आणि झेप्टोवरून मागवायचो ना. हा मग खूप बकवास आहे मला अजिबात आवडत. का काय झालं. ह्याच्यावरती झेप्टोवर दाखवते 399 डिलिव्हरी म्हणजे फ्री डिलिव्हरीसाठी. आणि याच्यावरती फ्लिपकार्ट तर अवेलेबलच नसतं. ऑलवेज ती लोक बिझी असतात. ब्लिंकिटचं पण 200 ओके. म्हणजे 20 रुपयाच्या वस्तूसाठी 200 रुपये फटका. अरे बाप. बाहेरूनच आणून खाल्ले. कोणत्या बद्दल झालं फारसं. एवढं वळलं काय काय मागवलंय बघूया. मला छास मागवलंय. मागवलंय बटाटे आणि योजनाची अंडी. एवढ्यातच किती नाही 200 नव्हतं. सॉरी 200 नव्हते डिलिव्हरी याच्यात. मला वाटते 150 होतं. आणि मग त्याच्यात कमी पडत होते पैसे म्हणून छास मागवलं. अमूलचं. चला चला आता बटाटे तुम्हाला दाखवते. बटाटे वडे. वडे नाही काय होय भजी. भजी. चला आता बटाटे भजी दाखवते. काय खेळत बसलाय बघा. तेव्हा काय खेळत बसलाय. असं नाही की ते हातामध्ये पकडून ट्रे तो दिलाय त्यांनी. तो हातात पकडून ठेवायला खेळत बसलाय. अरे वा. मग फास्ट आम्हाला वाजले बघ किती. पण कधी हे करणार. आज म्हणजे माझी इच्छा पूर्ण होणार आहे असं वाटतं मला. कधी काय बोललं आणि मी नाही ऐकलंय नाही केलंय असं झालंय का. मला विचारतो होतो. हा हे पण खरंच आहे ना. हो असं तर कधी झालं.
काय तुझ्या So, झाली का तयारी? चालू आहे. पातळ काय मदत हवी का तुला माझी? मदत दिसायला पळून जाशील. काय मदत दिसायला पळून जाशील. असं नाही मी मदत करेन का नाही. आपण डबा कुठे ठेवलाय? तू ठेवलाय. कुठे आहे डबा? Oh yes. ह्याच्यात Yes. त्यातलं बेसन काढलं. बेसनचा डबा. डबा नाहीये, डायरेक्टच ठेवले. बेसनचा डबा दुसरा आहे. डायरी कसं ठेवली? बोललेलं आहे बंद कर घेऊ. का? बेसन. सो आता निखिल आलेला आहे मदत करण्यासाठी. हा किती पैसे टाकायचे? टाक ना, मी सांगते. नीट. मदतच कर बाबा, कामं वाढवू नको इथे. मी एकदम चांगलीच मदत करतो. चांगलीच मग परत कधी मदतीची गरज लागणार नाही अशी मदत करतो. अच्छा, ते ना मुद्दाम मुद्दाम करत असशील. पाणी दे मला. तू इतके दिवस झाले तुला जागा नाही माहिती लक्षात राहत. मला नव्हतं माहिती ना की दुसरा ग्लास. सगळे दुसरे दिवस. ती अजून असं विचित्र वाटत होती मला. नाही ओके मला तर नॉर्मल. कधी कधी आणि मला वेगळ्याच ह्याच्यात वाटतं. विचित्र in the sense? एकदम वेगळ्या ह्याच्यात. दुनियेत. ती वेगळ्या दुनियेत असते तर माहिती मला बट आज तर ओके होती एवढी काही चिंता नाही. त्या चालू कर ना. सो या साईडला तुम्ही यावी प्लीज. बाजूला. हे बेसन आपण आधीच्या बेसन सारखं नाही. गेला झालं. झाली हेल्प. मी कचरा टाकतोय. झाली आहे तुला काही ह्याची प्रॉब्लेम आहे? help. ह्याची हेल्प झालेली आहे. मग तुला माहिती नव्हतं की हे पण असतं. वाह. हा 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 अजून वाढवलेलं नाहीये. काय मस्त पण बनवण्याच्या पद्धतीनेच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. बापरे. आता मी वाट नाही बघू शकत कधी बनतंय एकदाच. पहिली भजी मीच खाणार आहे. पहिली भजी जशी बाहेर येईल तव्यातून मीच खाणार. काय पूजा मीच खाऊ ना? हा तेच ना. तुला हेल्प करायला सांगितलेली माझी. किती हेल्प केलीस ना तू. खायची हेल्प करतो ना मी. वा वा वा. मिश्रण एकदम चांगलं हे करून घ्या. म्हणजे ते अच्छा. चांगलं लागायचं. तू सांगणार आहे ना रेसिपी. हा मग मीच सांगितलेली रेसिपी आहे. बाय द मित्रांनो ही रेसिपी मीच तिला सांगितलं फक्त ती बनवायचं काम करते. टॅलेंट माझा याच्या मागचा. खूप मोठं टॅलेंट आहे. टॅलेंटेड माणूस आहे. मग आहेच मी टॅलेंटेड. दुसऱ्या कामांमध्ये जेवणात नाही. जेवणात पण हे काय मीच तर सांगितलं हे वाटप असं बनवायचं. मला मग काय आणि मग ते त्या आपल्या चण्याच्या पिठात टाकायचं बेसनमध्ये. मग एकदम छान टेस्टी. आणि हे बघा हे बटाट्याचे स्लाइस करून पण असं पाण्यात टाकायचं मी तिला शिकवलं. असं डायरेक्ट भाजायचं नाही मग ते नीट लागत नाही त्याला. बरोबर की नाही? हो ना गुरुजी. मग तुम्हाला माहिती नाही का हे चालू करायचं असतं. काय गॅस चालू केलाय मी. गॅस चालू केलं तेल कोण टाकणार. दरवाजा बंद झाला की असं वाटतं आपण याचं प्रमोशन करतोय ना. आता
या तेलाला उकळी येऊपर्यंत आम्ही वेट करणार आहे. मग माझी पूजा एक एक भजी हळूवार हाताने त्याच्यात सोडणार आहे. आणि तुम्ही काय खाणार असं आहे. फक्त खाणार आहे. येस. थोडं बेसन टाक ना. ठेवून दिलंस बेसन ना बारीक नाही असं थोडं हे वाटतं जाड वाटतं मला. कंप्लेंट काय ऑनलाईनच मागवलं. त्याची चक्की बरोबर नव्हती. बस हो गया. वारं तर काय बंदच आहे. वारं पण किती जोर येत आहे. पाऊस तर चालूच आहे. मग तू बाहेर जाणारच की नाही जायचं होतं तर? जायचंय ना मला. भजी खाऊनच जाईन आता विचार करतो. तेच आता भजी बनते. गाईज हे बघा बाहेर किती पाऊस भरलाय. काय व्ह्यू आहे. काळे काळे ढग आणि याच वातावरणात ही बनते आहे आमची बटाट्याची भजी. रेसिपी बाय निखिल ओ अँड क्रिएटेड बाय पूजा. अच्छा क्रेडिट घ्यायला. हे बघा आता तेल तापलेलं आहे. मी तिला सांगितलेलं तेल तापलं की हळूवार सोडायचं. बघा ते बघा हळूवार सोडणार आहे आता भजी तेलात. हा ना. हा ओळखीच्या लोकांना माहिती असेल निखिलला कुकर पण मग मी लावतो. मी डाळ भात काय बनवलं माहितीये तीच सांगेल तुम्हाला. भात पण छान शिकले लावतो. आता ना. हा आता सोड 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 झालं तापलंय ते तेल. टाकून दे. तेच एवढा स्लो करून ठेवलेलं असतं. नाही ना ती अशी नाटकं करते दाखवते शी इज दी बॉस बट आय एम टीचिंग हर. हो टीचर. ते बघा मी बोललो की नाही लगेच तेलात भजी होणार एकदम मस्त. नाही तापलं. गाई नाही तापलं जेवढं. बघा असं जरा गोल्डनिश येल्लो कलर व्हायला द्यायचा. मग ती भजी काढायची. समजलं का पूजा तुला? हो ना चांगलं समजलंय. हा जरा गोल्डन. म्हणजे मला असं वाटतं एवढे वर्ष मी चुकीचं करत होती ना. आता ते काय मला माहिती नाही बट जेव्हापासून मी हिच्या आयुष्यात आले ना ती भजी काय बनवते तुम्हाला सांगतो. एक नंबर भजी बनवते. बघा आता ती गोल्डन ब्राऊन येईपर्यंत त्याला फ्राय करायचं. मग तूच फ्रायच करून दाखव ना त्यापेक्षा. हे बघ ह्यानी अजून बाकीचे झाले नाहीत. पहिलं एक फक्त ट्रायल तळून काढलेलं आहे आणि डायरेक्ट घेतलं खायला. तुम्हाला काय सांगू हे तिचं प्रेम आहे. तिला फक्त मी बोललो पहिली भजी मी करणार तिने तिच्या हाताने माझ्या हातात दिली आहे. ती ट्रायल भजी होती. कसं शिजले की नाही. छान झाली छान झाली. तिला खरं बोल. तू खूप सुंदर सुगरण आहेस. काय भजी बनवली. हा अशी तू बायको शिकवलं. अरे तू शिकवलं. गाईज किती छान आहे बघा माझी बायको. काय जेवण बनवते. हा तू शिकवलंस ना. फक्त ती व्हेजिटेरियन आहे. नॉनव्हेजचं पण बनवतं थोडं थोडं पण मला आवडतं बाबा. झालं खाऊन. पाव पाहिजे होता. मस्त भजीपाव झाला असता एकदम लसूण चटणी टाकून. अच्छा अरे तुझे तर वाढतच चाललंय. मग ती मजा वेगळी असते पावसात गरम गरम भजीपाव खायची चटणी टाकून. तेच ना. तुला काय वाटतं सुगरण आहे काय. मी काय शेफ आहे मोठी. मला रोज काय ना काय सांगत असतोस नवीन. अरे मग काय इच्छा तुझ्याकडेच मी व्यक्त करणार ना माझी आता. वा ते बघा बटाटा मस्त मोठे मोठे. मजा